शेतकरी मित्रांनो, काय तुमची फळं फ्रूट सुद्धा व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या मातीमोल दरात विकली जातात का? युरोप आणि अमेरिकेचे कस्टमर तुमच्या याच फळांसाठी किलो मागे 300 ते 500 रुपये द्यायला तयार आहेत. एका सामान्य शेतकऱ्यापासून ते इंटरनॅशनल एक्सपोर्टर बनण्यापर्यंतचा हा 5 स्टेप रोडमॅप तुम्ही नीट समजावून घ्या. स्टेप 1, फार्म रजिस्ट्रेशन. सर्वात आधी तुमच्या फार्मची नोंदणी अपेडाच्या हॉर्टिनेट पोर्टलवर करा. युरोपला माल पाठवण्यासाठी तुमच्या फार्मला युनिक रजिस्ट्रेशन नंबर असणे अनिवार्य आहे. स्टेप 2, MRL टेस्टिंग, मिनिमम रेसिड्यू लेवल. परदेशात माल पाठवण्यासाठी कीटकनाशकांचे प्रमाण म्हणजेच MRL नियमांच्या आत असणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त लॅबकडून तुमच्या फळांची टेस्ट करून घ्या. स्टेप 3, स्पेसिफिक ट्रीटमेंट. अमेरिकेसाठी मालावरती इरॅडिकेशन ट्रीटमेंट असू शकते. युरोपसाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट लागू शकते किंवा VST ट्रीटमेंट आवश्यक आहे. हे काम फक्त अपेडा अप्रूव्ड पॅकहाऊस मध्येच पूर्ण करा. स्टेप 4, इसेन्शियल पेपरवर्क कंप्लीट करा. निर्यातीसाठी 3 कागदपत्रे रेडी ठेवा. IEC लायसन्स, सेकंड RCMC लायसन्स, तिसरं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. स्टेप 5, कोल्ड चेन अँड लॉजिस्टिक्स. लांबच्या प्रवासासाठी रिफर कंटेनर्स आणि योग्य प्रीकुलिंगचा वापर करा. त्यामुळे युरोप पर्यंत सुद्धा तुमचा माल व्यवस्थित ताजा तवाना पोहोचेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्वालिटी आणि प्रोसेसवर लक्ष देताना तेव्हा तुमचा माल जागतिक दर्जाचा ब्रँड बनतो. तुमच्या फार्मची नोंदणी हॉर्टिनेटमध्ये कशी करायची हे स्टेप बाय स्टेप जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा फ्रूट एक्सपोर्ट. अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी मला फॉलो करा.